नवी मुंबईत एपीएमसी बाजारात साऊथचा आंबा दाखल। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या वेगवेगळ्या राज्यातील आंबे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। यंदा साऊथचा आंबा लवकर दाखल झालाय, तर त्याला जास्त मागणी देखील आहे। तसेच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या 3 राज्यातील आंबे एपीएमसी बाजारात उपलब्ध आहे। केरळच्या हापूस आंब्याला 200 ते 250 रुपये बाजारभाव आहे। लालबाग आंबा 60 रुपयांपासून ते 140 रुपये किलोने विकला जातो। त्यामुळे सध्या आंब्याचा सीझन हा एपीएमसी बाजारात लवकरच सुरू झाल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। काय सांगाल साऊथच्या मालाची आवक आहे, काय रेट आहे, किती प्रमाणात आवक आहे? यावेळेला साऊथचा आंबा सुद्धा लवकर चालू झालेला आहे। सध्या केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून सध्या आंबा यायला चालू झालेला आहे। कर्नाटकचा म्हणजे केरळचा सुद्धा हापूस आंबा येतोय, नंतर तुमच्या तामिळनाडूमधून सुद्धा येतोय, आंध्र प्रदेशमधून सुद्धा येतोय, कर्नाटकमधून सुद्धा येतोय। त्याचबरोबर लालबाग सुद्धा चालू झालेला आहे, बदामी सुद्धा चालू झालेली आहे आणि थोडी थोडी तोतापुरी सुद्धा चालू झालेली आहे। तर जो केरळचा जो हापूस आंबा आहे केरळचा, त्याचे बाजारभाव आहेत 200 पासून तर 250 रुपये किलो आणि हलका माल असेल तर 180 रुपये 170 रुपये किलो। त्याचबरोबर लालबाग जो आहे तो 120 ते 140 रुपये किलोने विकला जातोय आणि लालबाग जो आहे तो 60 रुपयापासून तर 130 140 रुपये किलो आणि बदामी जो आहे तो 80 रुपयापासून ते 120 रुपये किलो या भावानं सध्या तो माल विकला जातोय। तोतापुरी सुद्धा जी आहे ती 80 ते 100 रुपये किलो या भावानं सध्या मार्केटमध्ये हा आंबा विकला जात आहे आणि त्याचे सुद्धा मार्केटमध्ये 800 ते 1000 क्रेटची आवक चालू झालेली आहे। लोकनायक न्यूज